निप्पॉन प्रकल्पग्रस्तांचे धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर सुरू असून 5 एप्रिलपर्यंत हे आंदोलन चालणार आहे। प्रति एकरी 10 लाख रुपये अनुदान, प्रकल्पग्रस्त कंपनी व MIDC मध्ये त्रिपक्षीय करार करणे व प्रकल्पग्रस्तांना नोकरीची हमी देणे या प्रमुख मागण्यांसाठी 1 आठवड्यांपूर्वी मोर्चा काढून व निवेदन देऊनही शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने अखेर निप्पॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे दिनांक 24 रोज सोमवारला सकाळी 10 वाजेपासून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। सदर धरणे आंदोलन हे 5 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे। मात्र एकीकडे संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचे सांगणारे जिल्हाधिकारी आंदोलन सुरू असताना त्या आंदोलनाची दखल न घेता न्यू इरा क्लीनटेक सोल्युशन कंपनीचे काम करण्याची परवानगी कशी काय देतात? भारी मोठा पोलीस फौजफाटा घेऊन 1600 एकरमध्ये काम सुरू करण्यात आले। कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांच्या व्यथा न संपवता त्यावर मीठ चोळण्याचे काम राज्य सरकार व प्रशासन करत असल्याची खंत इंजिनियर अनुप कुटेमाटे यांनी व्यक्त केली। सदर आंदोलनाची दखल न घेता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतपर्यंत काम बंद न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष प्रवीण सातपुते, सचिव सुधीर सातपुते, बंडू भांदेकर, संघटक मधुकर सावंतकर, चेतन गुंडावार, अनुप कुटेमाटे, संदीप कुटेमाटे, बबन डोळे, जगन दानव, देवराव खापणे, सुरेश बतकल, तेजकरण बतकल, रवी बोडेकर, बापू सोयाम व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे। गेल्या होत्या तो आता कॅन्सल होऊन आता न्यू डेटा आणि न्यू इरा कंपनीचं काम सुरू झालं आहे। आम्ही वारंवार अर्ज आणि त्यांना कलेक्टरकडे सांगूनही तहसीलदाराकडे सांगूनही त्यांनी काम आता चालू केलं आहे। हा आमच्यावर अन्याय होऊन राहिला आहे। आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करून राहिलो, पण सरकारच्या खाली काही येऊन नाही राहिलं आणि जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र मार्गाने आंदोलन करू, हे सरकारला चेतावणी आहे आमच्यावर।